विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्ताव आणि इतर चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत उत्तरं दिली. राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेलं विकासाचं पंचामृत राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू, तसंच समाजातल्या सर्व घटकांना न्याय देताना सर्वांगीण विकासाचं ध्येय बाळगून राज्याला गती देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. अंतिम आठवडा प्रस्ताव आणि नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. जो आपला अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आपला अर्थसंकल्प मांडला पंचामृत, आणि पंचामृताच्या माध्यमातून आपण शेवटच्या घटकापर्यंत आपला जो काही निर्णय घेतलेला आहे अर्थसंकल्पामधून ज्या ज्या घटकांना फायदा होणार आहे ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं लक्ष आपलं ठेवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्गाद्वारे आपण या राज्याचा विकासपथ प्रशस्त केला आहे. ठराविक लोकांच्या अट्टहासामुळे रखडलेल्या मेट्रोच्या कामाला देखील आपण गती दिली आहे. आणि म्हणून या सगळ्या जर बाबी पाहिल्या तर हे सर्वसमावेशक विकासाची संकल्पना घेऊन आपलं हे काम करणारं सरकार आहे. आणि या सरकारने अध्यक्ष महोदय पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला, आदिवासी विकास, शिक्षण अशा विविध क्षेत्रासाठी भरीव तरतूद केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आपली विकासाची संकल्पना जी आहे, प्रगतीचा विचार हा सर्वसमावेशक आहे. आपलं सरकार महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारं सरकार आहे. राज्यात विविध क्षेत्रांसाठी आणि समाज घटकांसाठी भरीव तरतूद केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या बळीराजावर संकट आलं असून त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात महाराष्ट्राला सुमारे 32,780 कोटी रुपये दिले असून विविध पायाभूत सुविधांची कामं वेगानं होत आहेत. मुंबई शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विधानसभेत चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान देशभक्ताचा अपमान वारंवार आणि जाणीवपूर्वक करत असून जनता त्यांना योग्य ते उत्तर देईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य हा केवळ पंतप्रधानांचा अपमान नसून त्यांनी एका समाजाचाही अपमान केला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं. आमचं सरकार लोकहितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षांच्या विरोधात कट रचून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आमच्या सरकारकडून असे प्रकार होणार नाहीत, असं ते म्हणाले. राज्यातली कायदा सुव्यवस्था उत्तम राहावी, तसंच गुन्ह्यांचं कमी प्रमाण व्हावं, यासाठी राज्य सरकारनं अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अपराध सिद्धतेचं प्रमाण वाढत असून सध्याचं 48% प्रमाण 70% नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं फडणवीस म्हणाले. महिलांसंदर्भातील गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण 93% वाढलं असून परिणामकारक कारवाई होत असल्याचं यातून सिद्ध होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सायबर सुरक्षा प्रकल्प हाती घेतला असून हा देशातला सर्वोत्तम सायबर सुरक्षा मंच असेल, असंही ते म्हणाले. मुंबई मेट्रो रेल्वेच्या कामांना वेग आला असून आरे कारशेडवरील स्थगिती उठवल्यानंतर 6 महिन्यात कारशेडचं 54% काम पूर्ण झालं आहे. या मेट्रो 3 प्रकल्पांचं 80% काम पूर्ण झालं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. जातनिहाय जनगणना करायला राज्य सरकारचा तत्वतः विरोध नाही, मात्र ती योग्य प्रकारे व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं फडणवीस म्हणाले. जातनिहाय जनगणना करण्याचं बिहारचं मॉडेल यशस्वी असेल तरच त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.